सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. नमस्कार, मी स्वप्ना. मुक्तागिरी न्यूज प्रस्तुत ज्योतिष विश्वमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण दिनांक 7 एप्रिल 2019 ते 13 एप्रिल 2019 या सप्ताहाचं साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत. शके 1941 विकारी नाम संवत्सराचा हा पहिला सप्ताह. पाहूयात आपल्याला कसा जाणार ते. सर्वप्रथम पाहूयात या सप्ताहामध्ये ग्रह स्थिती कशी असणार आहे. येणाऱ्या या आगामी सप्ताहामध्ये रवी मीन राशीमध्ये राहणार आहे. शनी, गुरु आणि केतू हे तिन्ही ग्रह धनु राशीमध्ये राहणार आहेत. राहू हा ग्रह मिथुन राशीमध्ये आहे. बुध हा ग्रह कुंभ आणि मीन राशीतून भ्रमण करणार आहे. शुक्र हा ग्रह कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. पाहूयात या सप्ताहामध्ये कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत ते. येणाऱ्या या सप्ताहामध्ये मंगळवार दिनांक 9 रोजी दुपारी 4 नंतर बारशाचा मुहूर्त आहे. बुधवार दिनांक 10 रोजी साखरपुडा गृहप्रवेश आणि सकाळी 11 नंतर ओटी भरण आणि जावळ काढण्याचा मुहूर्त आहे. शुक्रवार दिनांक 12 रोजी सकाळी 10 नंतर ओटी भरण आणि बारसे यांचे मुहूर्त आहेत. तर शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी श्रीराम नवमी असून त्या दिवशी दुपारी 12 पर्यंत गृहप्रवेशाचा विशेष मुहूर्त आहे. येणाऱ्या या सप्ताहामध्ये चंद्राचं मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशीतून भ्रमण होणार आहे. येणारा हा सप्ताह मेष व्यक्तींना विशेष अनुकूल असा असणार आहे. आता पाहूयात 12 राशींना आगामी सप्ताह कसा जाणार ते. हिंदू नववर्षाचा हा पहिला सप्ताह मेष व्यक्तींना अत्यंत उत्साहाचा असाच असणार आहे. येणाऱ्या या सप्ताहामध्ये तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहणार आहे. तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना या सप्ताहामध्ये घडणार आहेत. वर्षाची सुरुवात असल्यामुळे तुम्हाला विशेष उत्साहानं आणि आनंदानं काम करण्याचा संधी मिळणार आहे. येणाऱ्या या सप्ताहामध्ये तुम्ही तुमची दैनंदिन कामं, रोजची कामं सुरळीतपणे पार पाडू शकणार आहात. नोकरी व्यवसायामध्ये देखील उत्साहाने तुम्ही या सप्ताहामध्ये कार्यरत राहणार आहात. येणारा हा संपूर्ण सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळं या सप्ताहामध्ये प्रवास करायला काहीच हरकत नाही. या सप्ताहातील सर्वच दिवस हे मेष व्यक्तींना विशेष अनुकूल आहेत. वृषभ रास. वृषभ व्यक्तींना येणाऱ्या सप्ताहातील सोमवार आणि मंगळवारचा दिवस सोडला तर बाकी उर्वरित दिवस अनुकूल आहेत. सोमवार या दिवशी तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या काही तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. सोमवारच्या दिवशी तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य कायम ठेवावं लागणार आहे. मनाविरुद्ध काही घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. मंगळवारचा दिवस थोडासा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सायंकाळ नंतर आर्थिक लाभाचे विशेष योग संभवतात. बुधवार नंतर मात्र तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहणार आहे. मानसिक स्वास्थ्य तुम्हाला लाभणार आहे. नवीन जर काही कामं तुम्हाला करायची असतील तर त्यासाठी सप्ताहाचा उत्तरार्ध हा विशेष अनुकूल आहे. येणाऱ्या या सप्ताहातील दिनांक 9 ते 13 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. मिथुन रास. मिथुन व्यक्तींना हा सप्ताह काहीसा संमिश्र स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. या येणाऱ्या सप्ताहाची सुरुवात ही तुम्हाला आर्थिक लाभाची जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्ही तुमची आर्थिक कामं योग्य रीतीने पूर्ण करू शकणार आहात. व्यवसायामध्ये विशेष आर्थिक लाभ संभवतात. बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस मात्र तुम्हाला विशेष अनुकूल नसल्यामुळं या दिवशी तुम्ही शक्यतो महत्त्वाची कामं करण्याचं टाळावं. बुधवार आणि गुरुवारचे दिवस हे तुम्हाला मानसिक अस्वस्थतेचे जाण्याची शक्यता आहे. या दिवशी प्रवासात आणि वाहन चालवताना देखील तुम्हाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. तुम्हाला जर काही महत्त्वाच्या कामांचं नियोजन करायचं असेल तर ते शक्यतो शुक्रवार नंतर करावं. या येणाऱ्या सप्ताहातील दिनांक 7, 9, 13 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत.
कर्क व्यक्तींना आगामी सप्ताह हा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे। सप्ताहाचा पूर्वार्ध हा तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी विशेष अनुकूल आहे। सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे, तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे, तुमची दैनंदिन कामं, महत्त्वाची कामं तुम्ही सप्ताहाच्या पूर्वार्धात मार्गी लावू शकणार आहात। गुरुवार आणि शुक्रवारचे हे 2 दिवस मात्र तुम्हाला काहीसे कंटाळवाणे जाण्याची शक्यता आहे। गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवशी तुम्हाला काही अनावश्यक खर्च करावे लागण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला जर काही प्रवासाचं नियोजन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सप्ताहाचा पूर्वार्ध हा विशेष अनुकूल आहे। एकूणच हा सप्ताहाचा पूर्वार्ध तुम्हाला अनेक गोष्टीने अनुकूल आहे। गुरुवार आणि शुक्रवारचे हे दिवस तुम्हाला प्रतिकूल असणार आहेत। शनिवारचा दिवस मात्र तुमचा उत्साह वाढवणारा असणार आहे आणि गुरुवार आणि शुक्रवार जी काही तुमची कामं रखडली असतील ती तुम्ही नक्कीच शनिवारी मार्गी लावू शकणार आहात। येणाऱ्या या सप्ताहातील दिनांक 7, 8, 9, 10 आणि 13 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत। सिंह राशी। सिंह व्यक्तींना आगामी सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार हे सर्व दिवस विशेष अनुकूल आहेत। सोमवार ते शुक्रवार या दिवसात होणारं चंद्राचं भ्रमण तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळे सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करू शकणार आहात। व्यवसायातील महत्त्वाची कामं, नोकरीतील महत्त्वाची कामं, त्याचबरोबर घरातील इतर महत्त्वाची कामं तुम्ही सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये पूर्ण करू शकणार आहात। शनिवारचा हा दिवस मात्र तुम्हाला काहीसा कंटाळवाणा, त्रासदायक जाण्याची शक्यता आहे। शनिवारच्या दिवशी शक्यतो वादविवाद टाळावेत। मानसिक अस्वस्थता राहत असल्यामुळे तुम्हाला काही मनस्तापदायक घटनांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रवासाचं जर काही तुम्हाला नियोजन करायचं असेल तर ते शक्यतो शुक्रवारच्या आधी करावं। शनिवारच्या दिवशी तुम्हाला वाहन चालवताना विशेष दक्षता आणि काळजी घ्यावी लागणार आहे। येणाऱ्या या सप्ताहातील दिनांक 7 ते 12 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। कन्या राशी। कन्या व्यक्तींना या नवीन वर्षाचा हा पहिला सप्ताह हा विशेष अनुकूल असणार आहे। सोमवार आणि मंगळवारचे दिवस तुम्हाला काही मानसिक अस्वस्थतेचे जरी गेले तरी सप्ताहाचा उत्तरार्ध हा तुम्हाला विशेष उत्साहाचा असणार आहे। तुम्हाला महत्त्वाच्या कामांचं जे काही नियोजन करायचंय ते शक्यतो तुम्ही बुधवार गुरुवारी करावं। बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। सोमवारच्या दिवशी तुम्हाला मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्यता आहे। तुमचं मन नाराज राहण्याची शक्यता आहे। प्रवासाचं जर काही तुम्हाला नियोजन करायचं असेल तर त्याकरिता तुम्हाला शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस विशेष अनुकूल आहेत। नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं तुम्ही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये मार्गी लावू शकणार आहात। या सप्ताहातील दिनांक 9 ते 13 हे सर्व दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला आर्थिक लाभाचे विशेष योग संभवतात। तुळ राशी। तुळ व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात जरी उत्साहवर्धक झाली तरीही मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस तितकेसे अनुकूल नाहीत। या 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कामाचा ताण जाणवणार आहे, तुमची दगदग, धावपळ होणार आहे, काही मनस्तापदायक घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता या 3 दिवसांमध्ये आहे। या 3 दिवसांमध्ये तुम्हाला वाहन चालवताना देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस मात्र तुमचे मनोबल वाढवणारे आणि मानसिक प्रसन्नता देणारे असे आहेत। तुमची रखडलेली कामं तुम्ही सप्ताहाच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी किंवा शनिवारी मार्गी लावू शकणार आहात। येणाऱ्या या सप्ताहाच्या सुरुवातीला पहिला दिवस तुम्हाला मानसिक प्रसन्नतेचा असणार आहे आणि सप्ताहाचा शेवट हा देखील तुम्हाला उत्साहवर्धक असाच असणार आहे। येणाऱ्या या सप्ताहातील दिनांक 7, 11, 12 आणि 13 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। वृश्चिक राशी। वृश्चिक व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही काहीशी खर्चिक असण्याची शक्यता आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला काही अनावश्यक खर्च संभवतात, काही अनावश्यक कामांमध्ये तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे। प्रवासामध्ये तुम्हाला सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी जाणवणार आहेत। सप्ताहाच्या सुरुवातीला सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी तुम्हाला वाहन चालवताना देखील विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे।
या सप्ताहातील बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस तुम्हाला महत्त्वाच्या कामांसाठी अनुकूल आहेत. बुधवार आणि गुरुवारच्या दिवशी तुमचा विशेष उत्साह असणार आहे, तुमचा विशेष प्रभाव असणार आहे, तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहणार आहे. शुक्रवारच्या दिवशी मात्र तुम्हाला काही मानसिक अस्वस्थतेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तर शनिवारचा दिवस हा तुम्हाला उत्साहवर्धक आणि नवीन संधी प्राप्त करून देणारा असा असणार आहे. एकूणच वृश्चिक व्यक्तींना आगामी सप्ताह हा काहीसा आशादायक तर काहीसा निराशादायक असा असणार आहे. या सप्ताहातील दिनांक 9 आणि 10 आणि 13 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. धनुरास, धनु व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विशेष अनुकूल आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या व्यवसायातील काही महत्त्वाचे निर्णय घेता येणार आहेत. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा सहवास लाभेल, अनेकांचं तुम्हाला सहकार्य लाभेल. तुमच्या मुलामुलींकडे तुम्ही विशेष लक्ष देऊ शकाल, त्यांच्यासाठी वेळ देऊ शकणार आहात. मंगळवार आणि बुधवारचे हे दिवस मात्र तुम्हाला खर्चिक जाण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये काही अनावश्यक कामात तुमचा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवशी मात्र तुमचा उत्साह विशेष असणार आहे. तुमच्या व्यवसायातील महत्त्वाची कामं तुम्ही बुधवार आणि गुरुवार या दिवशी पूर्ण करू शकता. शनिवारचा दिवस मात्र तुम्हाला काही मानसिक अस्वस्थतेचा त्रासदायक असा जाण्याची शक्यता आहे. या सप्ताहातील दिनांक 7, 11 आणि 12 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. मकर रास, मकर व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही मानसिक प्रसन्नता देणारी अशीच असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचं मन अत्यंत आनंदी आणि आशावादी राहणार आहे. तुम्हाला घरातील कामं करण्यासाठी, गुंतवणुकीची कामं करण्यासाठी सोमवार आणि मंगळवारचे दिवस विशेष अनुकूल आहेत. बुधवार आणि गुरुवार या दिवशी तुम्ही तुमच्या व्यवसायातील काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. शुक्रवारचा दिवस मात्र तुम्हाला तितकासा अनुकूल नसल्यामुळं शुक्रवारच्या दिवशी शक्यतो तुम्ही महत्त्वाची कामं करण्याचं टाळावं. शनिवारचा दिवस तुम्हाला उत्साहवर्धक असाच असणार आहे. त्या दिवशी तुमची दैनंदिन कामं यशस्वी होणार आहेत. तुम्हाला प्रवासाचे विशेष योग येणार आहेत. तुमचा इतरांवर विशेष प्रभाव असणार आहे. आगामी सप्ताहातील दिनांक 7, 8, 9, 10 आणि 13 हे दिवस मकर व्यक्तींना विशेष अनुकूल आहेत. कुंभ रास, कुंभ व्यक्तींना या सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार या दिवसात होणारी चंद्राची भ्रमणं विशेष अनुकूल आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार हे सर्व दिवस तुम्हाला अनेक दृष्टीने अनुकूल असेच जाणार आहेत. तुम्हाला या सप्ताहामध्ये मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. अत्यंत आनंदी आणि आशावादी मनाने तुम्ही या सप्ताहामध्ये कार्यरत राहणार आहात. तुमची नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं तुम्ही विनासायास पूर्ण करू शकणार आहात. प्रवासाचं नियोजन हे तुम्हाला सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये करता येणार आहे. मानसिक अस्वस्थता नसल्यामुळे या सप्ताहामध्ये तुम्ही अत्यंत आनंदी आणि उत्साही राहणार आहात. तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहणार आहे. शनिवारचा दिवस हा मात्र तुम्हाला काहीसा कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. शनिवारच्या दिवशी तुमचा वीकेंडचा मूड असणार आहे. त्यामुळे मनोरंजन आणि करमणुकीकडे तुमचं लक्ष लागून राहण्याची शक्यता आहे. शनिवारच्या दिवशी प्रवासाचं नियोजन शक्यतो करू नये. तसंच वाहन चालवताना सुद्धा दक्षता घ्यावी. येणारा या सप्ताहातील दिनांक 7 ते 12 हे सर्व दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. मीन रास, मीन व्यक्तींना हा येणारा सप्ताह हा आर्थिक लाभाचा असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच तुम्हाला विशेष आर्थिक लाभाचे योग येणार आहेत. व्यवसायातील जुनी येणी तुम्ही वसूल करू शकणार आहात. उधारी उसनवारी जर काही असेल तर ती वसूल करण्यासाठीही या सप्ताहाची सुरुवात तुम्हाला विशेष अनुकूल आहे. या सप्ताहामध्ये तुम्हाला नातेवाईकांचं सहकार्य लाभणार आहे. प्रवासाचे काही योग येणार आहेत. शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. या सप्ताहातील उत्तरार्ध हा तुम्हाला मानसिक प्रसन्नतेचा आणि तुमचा उत्साह वाढवणारा असाच असणार आहे. नोकरी व्यवसायातील कामं तुम्ही या सप्ताहामध्ये विनासायास पूर्ण करू शकणार आहात. या सप्ताहामध्ये तुमचे मन अत्यंत प्रसन्न राहणार आहे. मानसिक अस्वस्थता नसल्यामुळे तुम्ही आनंदी राहणार आहात.
या सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार हे सर्व दिवस तुम्हाला विशेष अनुकूल जाणार आहेत. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शनिवारचा दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहे. या सप्ताहातील सर्वच दिवस तुम्हाला प्रवासासाठी आणि इतर कामांसाठी अनुकूल आहेत. हे होतं शके 1941 विकारी नाम संवत्सर या नवीन संवत्सराच्या पहिल्या सप्ताहाचं साप्ताहिक राशी भविष्य. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. शुभम भवतु. आपणालाही ज्योतिषशास्त्रीय काही मार्गदर्शन हवं असेल, आपली पत्रिका पाहून जर काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी नक्कीच भेट द्या गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा.